हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 9th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील द लास्ट लेसन हा पाठ शिकणार आहोत. या पाठातील उर्वरित भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याआधीच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीचा भाग आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट पार्ट आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात आपला उर्वरित भाग, लास्ट लेसन. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की हा जो या पाठातील मुलगा आहे, म्हणजे जो स्टोरी सांगणारा आहे, तो त्याला शाळेत जायला उशीर झालेला असतो आणि त्याचे शिक्षक मिस्टर हॅमल यांचं ते शेवटचं लेक्चर असतं. ते सांगतात की हे माझं शेवटचं लेक्चर आहे. बर्लिन या सिटीमधून, जर्मनीमधलं हे एक शहर आहे बर्लिन, तिथून असा आदेश आलेला आहे की आता इथे जर्मन भाषेचा अभ्यास केला जावा आणि फ्रेंच भाषेचा अभ्यास थांबवावा असा आदेश आलेला असल्यामुळे माझं हे शेवटचं लेक्चर आहे असं ते शिक्षक सांगतात. आणि सर्व गावातील मंडळी, बुजुर्ग म्हणजे मोठे व्यक्ती जे असतात ते सुद्धा त्यांच्या शाळेत आलेले असतात. सर्व वर्ग निशब्द शांत असतो आणि या मुलाला जाण्यासाठी उशीर झालेला असतो. आणि हे सर्व गावातील मंडळी त्यांच्या वर्गाच्या शेवटच्या बेंचेसवरती बसलेले असतात. त्या शिक्षकांचे आभार मानण्यासाठी हे सगळेजण आलेले असतात. आभार व्यक्त करण्यासाठी हे सगळेजण आलेले असतात असं त्याला जाणवतं, कळतं. त्यानंतर पुढे काय होतं आता आपण पाहूयात. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग आवर मास्टर फॉर हिज 40 years ऑफ फेथफुल सर्व्हिस. त्यांच्या 40 वर्षाच्या त्यांनी जी प्रामाणिकपणे नोकरी केली, शिकवण्याचं जे काम केलं, त्याच्याविषयी आभार मानण्यासाठी हे सगळे लोक तिथे जमले होते. अँड शोईंग ऑफ देअर रिस्पेक्ट फॉर कंट्री दॅट वॉज देअर नो मोर. आणि त्यांना आदेश देण्यासाठी, त्यांना धन्यवाद देण्यासाठी ते तिथे आले होते. आणि त्यांचा आदर, फॉर शोईंग देअर रिस्पेक्ट फॉर द कंट्री दॅट वॉज देअर्स नो मोर, म्हणजे जो प्रदेश त्यांचा आता राहिला नाही त्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ते सर्वजण शाळेत आले होते. जो प्रदेश त्यांचा राहिला नाही म्हणजे आता ते शिक्षक होणार, म्हणजे शिक्षण शिकवणार नाहीत, तो प्रदेश त्यांचा आता राहणार नाही, पण त्याविषयी त्यांना आदर हा नेहमीच असणार आहे. तो आदर व्यक्त करण्यासाठी हे सर्वजण शाळेत आले होते. पुढे काय होतं. वाईल आय वॉज थिंकिंग ऑफ ऑल दिस, मी हा सगळा विचार करत असतानाच, आय हर्ड माय नेम कॉल्ड, माझं नाव पुकारलं गेलं आणि ते मी ऐकलं. इट वॉज माय टर्न टू रिसाईट, आता माझी पाळी होती काहीतरी म्हणून दाखवण्याची. माझं पाठांतर जे मी केलं होतं ते म्हणून दाखवण्याची माझी पाळी होती. आय हॅड नॉट लर्न्ड माय पार्टिसिपल्स, मी माझा जो अभ्यास होता तो मी पाठ केला नव्हता, काहीच अभ्यास केला नव्हता, त्यामुळे मला काहीही येत नव्हतं. अँड सो आय कुड नॉट से अ सिंगल वर्ड, म्हणून मला एक शब्दसुद्धा बोलता येत नव्हता. आय हर्ड मिस्टर हॅमल से टू मी, आणि तितक्यात मिस्टर हॅमल मला म्हणाले. ते काय म्हणाले, मी फ्रेंच भाषेचा अभ्यास काहीही केला नव्हता, पार्टिसिपलचा अभ्यास काहीही केला नव्हता, त्यामुळे मला काहीच बोलता येत नव्हतं असं हा मुलगा सांगतोय. त्यानंतर मिस्टर हॅमल त्याला पुढे म्हणतात, आय डोंट स्कोल्ड यू लिटल फ्रान्स, मी तुला रागवणार नाही फ्रान्स. यू मस्ट फील बॅड इनफ, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला वाईट वाटत असणार आहे पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. अरे फ्रान्स, मी तुला शिक्षा करणार नाही, तुला खूप वाईट वाटत आहे पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. सी हाऊ इट इज, कसं असतं बघ. एव्हरी डे वी हॅव सेड टू अवरसेल्स, दररोज आपण आपल्या स्वतःला सांगतो की आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम, माझ्याकडे खूप वेळ आहे. अरे आत्ता तर माझ्याकडे थोडासा वेळ, म्हणजे भरपूर वेळ माझ्याकडे अजून आहे, असं आपण स्वतःला रोज सांगत असतो. आय लर्न इट टुमॉरो, मी हा अभ्यास उद्या करेन असं आपण स्वतःला सांगत असतो की माझ्याकडे अजून खूप वेळ आहे, मी हा अभ्यास उद्या करेन, परवा करेन असं आपण सांगत असतो. अँड नाऊ यू सी वेअर वी हॅव कम आउट, आणि बघ आता तू आपण कुठे येऊन थांबलो आहेत. दॅट्स द ग्रेट ट्रबल्स विथ ॲल्सेस, शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो. ॲल्सेस बाबतीतसुद्धा हेच घडलेलं होतं की हीच मोठी त्यांची समस्या होती की त्यांनी आजचं अभ्यास उद्या ढकलत होते किंवा शिकणं थांबवून टाकलं होतं, किंवा लर्निंग टुमॉरो, शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो, शिकणं थांबवलं होतं. नाव दोज फेलोज आउट देअर विल हॅव द राईट टू से टू यू हाऊ इज इट. आणि आता यू प्रिटेंड द फ्रेंचमॅन अँड येट यू कॅन नायदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज.
ते काय म्हणतात, नाव दोज फेलोज आउट, म्हणजे बाहेर ते जे फेलो दिसत आहेत, फेलो म्हणजे कवायत करण्याचे पर्शियन सैन्य होते, त्या सैन्यांकडे पाहून ते मिस्टर हॅमेल त्याला म्हणत आहेत की ते जे बाहेर फिरणारे कवायत करणारे व्यक्ती आहेत किंवा जे पर्शियन सैन्य आहे त्यांना त्यांच्याकडे पहा. नाव दोज फेलोज आउट देअर विल हॅव द राईट टू से टू यू, त्यांना असं म्हणण्याचा अधिकार आहे, त्या लोकांना तुम्हाला असं म्हणण्याचा अधिकार आहे काय, हाऊ इज इट यू प्रिटेंड टू बी फ्रेंचमॅन अँड येट यू कॅन नायदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज. ते जे बाहेर फिरणारे पर्शियन सैन्य आहे त्यांना तुम्हाला असं म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही स्वतःला फ्रेंच म्हणवता आणि तुम्हाला तुमचीच भाषा लिहिता बोलता येत नाही, असं म्हणण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही स्वतः फ्रेंच आहात पण तुम्हाला फ्रेंच लिहिता वाचता येत नाही. किती दुःखद गोष्ट आहे, किती लज्जास्पद गोष्ट आहे असं त्या शिक्षकांना वाटत असतं. आणि ते म्हणतात की नाऊ दोज फेलोज आउट देअर विल हॅव द राईट, म्हणजे ते जे बाहेर फेलोज आहेत म्हणजे पर्शियन सैन्य आहे त्यांना असं म्हणण्याचा अधिकार आहे, राईट टू से, असं म्हणण्याचा अधिकार आहे तुम्हाला की हाऊ इज इट, असं कसं काय, यू प्रिटेंड टू बी फ्रेंचमॅन, तुम्ही फ्रेंचमॅन असल्याचं सांगता, अँड येट यू कॅन नायदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज, तुम्ही तुमची स्वतःची भाषा बोलूही शकत नाही आणि लिहूही शकत नाही, बट यू आर नॉट द वर्स्ट, पण तुम्ही अजूनही इतके वाईट म्हणजे झालेले नाही आहात की म्हणजे इतकं अजून काही बिघडलेलं नाही, तू इतका वाईट समजून घेऊ नकोस. पोअर लिटिल फ्रान्स, वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिप्रोच अवरसेल्व्स विथ, म्हणजे आपण आपल्यामध्ये जे दोष आहेत ते इतरांना सर्वांनाच आपल्या लागू होणार आहेत. कारण असं का, ते पुढे सांगतात, वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिप्रोच अवरसेल्व्स विथ, आपल्या स्वतःलाच ही सगळी दूषणे आपण ही सगळी दूषणे लागणार आहेत, या सगळ्यासाठी आपण कारणीभूत सगळेजण आहोत असं ते म्हणतात. युअर पॅरेंट्स वर नॉट अँक्शियस इनफ टू हॅव यू लर्न, तुमचे पॅरेंट्ससुद्धा म्हणजे पालकसुद्धा तुमच्या शिक्षणाविषयी फार उत्सुक नव्हते. दे प्रेफर्ड टू पुट यू टू वर्क ऑन द फार्म ऑर ॲट द मिल्स, त्यांनासुद्धा तुम्हाला शेतावरती किंवा मिल्सवरती कामाला पाठवायचं होतं, सो ॲज टू हॅव अ लिटिल मोर मनी, कमी जास्त पैसे काहीतरी येतील म्हणून त्यांना तुम्हाला शेतावरती किंवा गिरणीवरती, मिल्स म्हणजे गिरण्या, मिल्समध्ये तुम्हाला कामाला पाठवायचं होतं. अँड आय हॅव बीन टू ब्लेम ऑल्सो, आणि मी स्वतःलासुद्धा याबाबत दोषी मानतो का, हॅव आय नॉट ऑफन सेंट यू टू वॉटर माय फ्लॉवर्स इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन्स, मी सुद्धा तुम्हाला कधी कधी माझ्या झाडातील फुलांना पाणी घालण्यासाठी पाठवलंच आहे, इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन्स, म्हणजे तुमचा अभ्यास करण्याऐवजी ते अभ्यास सोडून, धडे शिकवायचे सोडून मी तुम्हाला माझ्या शेतातील फुलझाडांना पाणी देण्यासाठी पाठवलंच आहे की, यासाठी मी स्वतःला दोषी मानतो, मी सुद्धा याबाबत दोषी आहे असं ते शिक्षक मिस्टर हॅमेल म्हणतात. त्यांचं हे शेवटचं लेक्चर असतं, फ्रेंच भाषा ते शिकवत असतात, फ्रेंच लँग्वेज शिकवत असतात, परंतु बर्लिनहून असा आदेश येतो की इथे एसेल्स आणि लॉरेनमध्ये जर्मन भाषेतूनच शिक्षण दिलं जाईल, फ्रेंच भाषेचा तो शेवटचा तास असतो, त्यामुळे ते शिक्षक असं म्हणतात की तुम्हाला फ्रेंच लँग्वेज आली पाहिजे, त्याचं महत्त्व ते पटवून देत असतात, पण त्यामध्ये ते स्वतःलासुद्धा दोषी सांगतात, दोषी ठरवतात. देन फ्रॉम वन थिंग टू अनादर, आणि अशा एक ना एक गोष्टी बोलत बोलत मिस्टर हॅमल went on to talk the French language, saying that it was the most beautiful language in the world. असं बोलत बोलत एका विषयावरून दुसऱ्या विषयावर असं बोलत बोलत हॅमल सर फ्रेंच भाषेविषयी बोलू लागतात आणि ते म्हणतात की फ्रेंच ही जगातली सर्वात सुंदर भाषा आहे, द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज इन द वर्ल्ड, जगातली सर्वात सुंदर भाषा म्हणजे फ्रेंच होय. वी मस्ट गार्ड इट अमंग अस अँड नेवर फॉरगेट इट, आपण त्याचं रक्षण तर केलंच पाहिजे पण तिला कधीही विसरलं नाही पाहिजे, त्या भाषेला कधीही विसरलं नाही पाहिजे असं ते मिस्टर हॅमल सांगतात. बिकॉज वेन अ पीपल आर एन्स्लेव्ड ॲज लाँग ॲज दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज इट इज ॲज इफ दे हॅड द की टू देअर प्रायझन. ते काय सांगतायत, आपण आपली भाषा कधीही विसरता कामा नये, आपण आपली भाषा कधीच विसरायची नाही, आपण कारण आपण गुलाम जरी झालो, इफ वेन पीपल आर एन्स्लेव्ड, आपण गुलाम जरी झालो, ॲज लाँग ॲज दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज, आणि तोपर्यंत आपण आपल्या भाषेला धरून ठेवलेलं आहे, इट इज ॲज इफ दे हॅड द की टू देअर प्रायझन, आपण गुलाम जरी झालो तरी त्या तुरुंगाची किल्ली आपल्याकडे आहे असं आपण समजलं पाहिजे. म्हणजे आपल्याला गुलाम करून ठेवलं आहे, पकडून ठेवलं आहे, पण आपल्याला आपली भाषा येते,
तर आपल्याकडे अजूनसुद्धा त्या तुरुंगाची चावी आहे जिथे आपल्याला गुलाम करून ठेवलं आहे, असं ते मिस्टर हॅमेल सांगतात की आपण गुलाम जरी झालो तरी तोपर्यंत आपल्या भाषेला सोडायचं नाही, आपल्या हातात त्या तुरुंगाची किल्ली आहे असं आपण समजले पाहिजे. प्रायझन म्हणजे तुरुंग. देन ही ओपन अ ग्रामर अँड रीड अस अवर लेसन्स. आणि मग त्यांनी ग्रामर चं पुस्तक काढलं, व्याकरणाचं एक पुस्तक काढलं आणि त्यातील आम्हाला एक लेसन रीड करून सांगितलं. आय वॉज अमेझड टू सी हाऊ वेल आय अंडरस्टूड इट. आणि मला आश्चर्य वाटलं की इतकं मला पटकन कसं कळालं. आय अंडरस्टूड इट, मला ते समजलं, जे काही सरांनी शिकवलं ते मला सहज समजलं, पटकन समजलं. ऑल ही सेड सीम टू सो इझी, सो इझी. त्यांनी जे शिकवलं ते इतकं सोपं होतं की पटकन मला ते समजलं. आय थिंक टू दॅट आय हॅड नेवर लिसन सो केअरफुली. मला असं वाटतं की मी याआधी काळजीपूर्वक लक्ष देऊन कधी ऐकलंच नव्हतं. अँड दॅट ही हॅड नेवर एक्सप्लेन एव्हरीथिंग विथ सो मच पेशन्स. आणि त्यांनीसुद्धा इतक्या संयमपूर्वक कधी शिकवलं नव्हतं असं मला वाटतं आहे. आम्हीसुद्धा लक्ष देऊन एकाग्रतेने कधी ऐकलं नाही, मी ऐकलं नाही असं तो मुलगा सांगतो आहे. आणि त्या शिक्षकांनीसुद्धा इतक्या संयमाने छान पद्धतीने यापूर्वी कधीही शिकवलं नाही असं तो म्हणतो आहे. इट सीम्ड ऑलमोस्ट ॲज इफ द पुअर मॅन वॉन्टेड टू गिव्ह अस ऑल ही न्यू बिफोर गोईंग अवे. असं वाटत होतं की या शिक्षकांना, या सरांना ते जाण्यापूर्वी त्यांना सगळं त्यांच्याकडे असलेलं ज्ञान आम्हाला द्यायचं होतं. बिफोर गोईंग अवे, आम्हाला सोडून जाण्यापूर्वी, इथून जाण्यापूर्वी त्यांच्याकडे असलेलं, त्यांना माहीत असलेलं सगळं ज्ञान ते आम्हाला द्यायचं होतं असं वाटत होतं. अँड टू पुट इट ऑल इन टू अवर हेड्स ॲट वन स्ट्रोक. आणि एका झटक्यात ते आम्हाला आमच्या डोक्यामध्ये त्यांना घालायचं होतं, आमच्या डोक्यामध्ये हे सर्व ज्ञान शिरवायचं होतं असं वाटत होतं. इतक्या छान पद्धतीने ते आम्हाला समजलं होतं. आफ्टर द ग्रामर वी हॅड अ लेसन इन रायटिंग. त्यानंतर व्याकरण जेव्हा शिकवून झालं, व्याकरणानंतर त्यांनी लिहायचं कसं हे आम्हाला शिकवलं. दॅट डे मिस्टर हॅमल हॅड न्यू कॉपीज फॉर अस. आमच्यासाठी वेगवेगळे नवीन कॉपीज घेऊन आले होते ते. ऑन विच वेअर रिटन इन अ ब्युटिफुल राऊंड हँड. ज्यावरती लिहिलं होतं राऊंड हँडमध्ये, त्या ज्या कॉपीज घेऊन आले होते किंवा नवीन ज्या गोष्टी कॉपीज आणल्या होत्या त्यावरती असं लिहिलं होतं, फ्रान्स एल्सेस असं त्यावरती लिहिलं होतं. त्यांनी अत्यंत सुरेख अक्षरात लिहिलं होतं. दे लुक लाईक लिटिल फ्लॅग्स फ्लटरिंग एव्हरीवेअर इन द स्कूल रूम. त्या शाळेच्या रूममध्ये छोटे छोटे फ्लॅग्स फ्लटर होत आहेत, म्हणजे जसं की निशाण लावले आहेत असं ते दिसत होतं. वेगवेगळीकडं छोटे छोटे झेंडे फडकत आहेत असं ते दिसत होतं. हंग फ्रॉम द रॉड ॲट द टॉप ऑफ अवर डेस्क. आमच्या बेंचवरती ते ठेवलं होतं आणि एक एक निशाण लावल्याप्रमाणे असं ते वाटत होतं. सगळीकडे आमच्या डेस्कवरती ठेवलं होतं. यू ऑट टू हॅव सीन हाऊ एव्हरी वन सेट टू वर्क अँड हाऊ क्वाईट इट वॉज. तुम्ही बघायला पाहिजे होतं. यू ऑट टू हॅव सीन म्हणजे, ऑट टू म्हणजे इट्स अ हेल्पिंग वर्ब. शूडचा अर्थ ऑट टू असा आहे, किंवा केले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही बघायला पाहिजे होतं की पूर्ण वर्ग कसा शांत होता आणि प्रत्येकजण कामात होता. वन सेट टू वर्क अँड हाऊ क्वाईट इट वॉज. आणि प्रत्येकजण कामात तर होताच आणि इतका शांत असा वर्ग होता. द ओनली साऊंड वॉज स्क्रॅचिंग ऑफ द पेन्स ओव्हर द पेपर. आवाज येत होता तो फक्त कशाचा, स्क्रॅचिंग ऑफ पेन्स ओव्हर द पेपर्स. बेंचवरती आम्ही जे लिहित होतो त्या लिहिण्याचा फक्त पेनच्या स्क्रॅचिंगचा आवाज येत होता. इतका वर्ग शांत आणि निशब्द असा होता. ऑन द रूफ द पिजन्स कूड व्हेरी लो अँड आय थॉट टू मायसेल्फ. रूफ म्हणजे छपरावरती, पिजन्स म्हणजे कबूतर कुकू करत होते, गुटरगू करत होते. कूड व्हेरी लो अँड आय थॉट टू मायसेल्फ. आणि मी स्वतःशीच विचार केला, त्यांचा आवाज जेव्हा माझ्या कानावरती पडला त्या कबुतरांचा, ते कबूतर गुटरगू करत आहेत असा आवाज माझ्या कानावरती पडला, तेव्हा मी स्वतःशीच असा विचार केला, विल दे मेक देम सिंग इन अ जर्मन इवन द पिजन्स. ते कबूतरांनाही जर्मन भाषेत गुटरगू करायला शिकवतील का असा माझ्या मनात विचार आला. Whenever I looked up from my writing, I saw Mr. Hamill sitting motionless in his chair. जेव्हा मी माझं लिखाण पूर्ण झालं आणि लिखाण थांबवून मी वरती पाहिलं, when I looked up from my writing, माझ्या लिखाणातून मी वरती पाहिलं, तर मिस्टर हॅमेल काय करत होते, ते एकदम शांतपणे बसले होते, मोशनलेस शांतपणे बसले होते इन हिज चेअर, त्यांच्या खुर्चीमध्ये शांतपणे बसले होते. अँड गेझिंग ॲट वन थिंग, एकीकडे स्टक लावून ते पाहत होते. देन ॲट अनादर ॲज ही
if he wanted to fix in his mind just how everything looked in the little school room. या वर्गखोलीतील ही जी छोटीशी वर्गखोली आहे, स्कूल रूम म्हणजे वर्ग, त्या वर्गातील प्रत्येक गोष्टी ते न्याहाळत बसले होते. छोट्या छोट्या गोष्टींकडे ते लक्ष देत बसले होते. ती वस्तू कशी दिसते हे पाहत होते. फॅन्सी फॉर 40 इयर्स, किती विशिष्ट गोष्ट आहे, गेली 40 वर्षे, फॉर 40 इयर्स ही हॅड बीन देअर इन द सेम प्लेस, ते त्याच ठिकाणामध्ये आहेत, म्हणजे त्याच रूममध्ये आहेत किंवा तिथेच ते रोज येतात. विथ हिज गार्डन आउटसाईड, ते गार्डन बाहेरची जी बाग आहे तीसुद्धा तीच आहे. द विंडो अँड हिज क्लास इन फ्रंट ऑफ हिम, तिथे असलेली विंडो, खिडकी आणि खिडकी बाहेर खिडकीसमोरचा तो क्लास. जस्ट लाईक दॅट, ते सगळं तसंच आहे. ओनली द डेस्क अँड बेंचेस हॅड बीन वॉर्न स्मूथ अँड द वॉलनट ट्रीज इन द गार्डन वेअर टॉलर. काय बदललं आहे तर फक्त डेस्क आणि बेंच हे आता वॉर्न आउट झाले आहेत, म्हणजे जुने झाले आहेत. अँड वॉलनट ट्रीज म्हणजे अक्रोडाची जी झाडे आहेत त्यांच्या बागेतली ती आता उंच झाली आहेत. गार्डन वॉलनट ट्रीज इन द गार्डन वेअर टॉलर, ती झाडे आता उंच झाली आहेत. इतकाच काय तो फरक आहे, बाकी सगळं तेच आहे. या सगळ्या गोष्टी ते शिक्षक त्यांच्या वर्गखोलीत बसून, त्यांच्या वर्गामध्ये बसून न्याहाळत बसले होते, सगळीकडे पाहत बसले होते. गेली 40 वर्षे ते याच ठिकाणी आहेत आणि त्यांची बाग, त्यांचा तो जो क्लास आहे, तो वर्ग, त्या वर्गाबाहेरील छोट्या छोट्या गोष्टी, हे सगळं ते पाहत बसले होते. हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन हिज हार्ट, त्यांच्या मनाला किती वाईट वाटत होतं. टू लिव्ह इट ऑल, हे सगळं सोडून जायला त्यांना खूप वाईट वाटत होतं. पुअर मॅन, बिचारे सर. टू हिअर हिज सिस्टर मूव्हिंग अबाउट इन द रूम अबव पॅकिंग देअर ट्रंक्स, त्यांची जी बहीण आहे ती वरच्या रूममध्ये सामानाची आवराआवर करत होती. मूव्हिंग अबाउट इन द रूम अबव, वरच्या खोलीमध्ये तिची हालचाल चालली होती. कशासाठी? पॅकिंग देअर ट्रंक्स म्हणजे त्यांचे पेट्या भरण्यासाठी तिची हालचाल चालली होती. फॉर दे मस्ट लिव्ह द कंट्री नेक्स्ट डे, त्यांना हा देश उद्या सोडावा लागणार होता आणि त्यासाठी त्यांच्या बहिणीची आवराआवर चालली होती. आफ्टर द रायटिंग वी हॅड अ लेसन इन हिस्ट्री अँड देन द बेबी चांटेड देअर बा बी बी बू बो बू आ. हाऊ वेल आय रिमेंबर इट दॅट लास्ट लेसन. रायटिंगचा क्लास झाल्यानंतर, लिखाणाचा तास झाल्यानंतर एक लेक्चर झालं हिस्ट्रीचं. वी हॅड लेसन इन हिस्ट्री, इतिहासाचा एक पाठ झाला. आणि त्यानंतर जे छोटे मुलं होते त्यांचा कोणता क्लास सुरू झाला? बाराखडी म्हणण्याचा. बा बी बू जे काही बाराखडी असेल ती म्हणण्याचा, बाराखड्या म्हणण्याचा त्यांचा तास सुरू झाला. हाऊ वेल आय रिमेंबर इट, मला हा शेवटचा धडा किती योग्य पद्धतीने आठवतो आहे. दॅट लास्ट लेसन. ऑल ॲट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12, आणि तितक्यात चर्चच्या घड्याळाने 12चे ठोके दिले. ॲट द सेम मुमेंट द ट्रम्पेट्स ऑफ द पर्शियन्स रिटर्निंग फ्रॉम ड्रिल साऊंडेड अंडर अवर विंडोज, आणि आमच्या खिडकीच्या खाली ते जे पर्शियन सैन्य होतं त्यांचा जो ड्रिलिंग चालू होतं, त्यांची जी कवायत सुरू होती, त्यांच्या कवायतीने सुद्धा त्यांचं ट्रम्पेट वाजवल्या. ट्रम्पेट म्हणजे तुतारी वाजवली, म्हणजे त्यांचंसुद्धा बिगुल वाजवलं. मिस्टर हॅमल स्टूड अप व्हेरी पेल इन हिज चेअर, आणि मिस्टर हॅमल सर खुर्चीतून उठून उभे राहिले. आय नेवर सॉ हिम लुक सो टॉल, आणि मी त्यांना इतकं टॉल म्हणजे इथे शब्दशः अर्थ टॉल, उंच असा न घेता, इतकं मोठं असं कधीच पाहिलं नव्हतं, इतकं महान असं मी कधी पाहिलं नव्हतं. ते त्यांच्या चेअरमध्ये उठून उभे राहिले. माय फ्रेंड्स सेड ही, ते म्हणतात माझ्या मित्रांनो, ते म्हणाले. आय त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ते म्हणतात मी असं ते म्हणतात, पण त्यांना बोलायला येत नाही, त्यांना पुढे बोलवत नव्हतं. बट समथिंग वॉज चोकिंग हिम, त्यांचा जीव गुदमरत होता. ही कुड नॉट गो ऑन, ते पुढेच बोलू शकत नव्हते, त्यांना बोलवे ना पुढे. देन ही टर्न टू द ब्लॅकबोर्ड, ते पुढे गेले आणि ब्लॅकबोर्डकडे वळाले. अँड टूक अ पीस ऑफ चॉक, त्यांनी खडूचा एक छोटासा तुकडा हातात घेतला. अँड बिअरिंग ऑन विथ ऑल हिज माइट, त्यांना जेवढी शक्ती लावता येईल तेवढ्या शक्तीने त्यांनी ही रोट अ लार्ज ॲज ही कुड, जेवढं मोठं लिहिता येईल तेवढं त्यांनी लिहिलं. काय लिहिलं? वाईफ ला फ्रान्स, असं त्यांनी लिहिलं. वाईफ ला फ्रान्स म्हणजे फ्रान्स चिरायू होवो, असं त्यांनी शक्य तेवढ्या मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं. देन ही स्टॉप अँड लीन हिज हेड अगेन्स्ट द वॉल अँड विदाउट अ वर्ड ही मेड अ गेस्चर टू अस विथ हिज हँड. स्कूल इज डिसमिस्ड, यू मे गो.
आणि मग ते हे लिहून झाल्यानंतर ते थांबले. देन ही स्टॉप्ड अँड लीन हिज हेड अगेन्स्ट द वॉल, म्हणजे भिंतीला त्यांनी त्याचं डोकं टेकवलं आणि ते डोकं टेकून उभे राहिले. आणि काही शब्द न बोलता, एकही शब्द न बोलता त्यांनी आमच्याकडे हात केला, हातवारे केले आणि इशारा करून त्यांनी असा इशारा केला की स्कूल इज डिसमिस, शाळा संपलेली आहे, यू मे गो, तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीने त्यांचं लास्ट लेक्चर, त्या शिक्षकांचं मिस्टर हॅमल यांचं लास्ट लेक्चर फ्रेंच भाषेचं होतं. त्यांचं फ्रेंच भाषेविषयी असलेलं अतोनात प्रेम, ती भाषा शिकवण्याची कळकळ या पाठातून आपल्याला दिसून येते. आपली भाषा जतन केली पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे, असं त्यांनी या पाठात सांगितलेलं आहे. त्या फ्रेंच भाषेविषयी असलेली त्यांची कळकळ आपल्याला इथून दिसून येते आणि आपली भाषेचं रक्षण आपण केलं पाहिजे असं त्यांनी या पाठात सांगितलेलं आहे. आपल्याला जर इथे हा लेसन संपलेला आहे. हा लेसन इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे. यातील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहणार आहोत. प्लेंटी ऑफ टाईम म्हणजे भरपूर वेळ. वर्स्ट म्हणजे वाईट. रिप्रोच म्हणजे दोष देणे किंवा खरडपट्टी काढणे. अँक्शियस म्हणजे उत्सुक असणे, त्याबाबत चिंता असणे किंवा. टू ब्लेम म्हणजे दोष लावणे. एन्स्लेव्ड म्हणजे गुलाम बनवणे. प्रायझन म्हणजे कारागृह, तुरुंग. अमेज्ड म्हणजे चकित होणे. पेशन्स म्हणजे संयमाने, सहनशक्तीने. फ्लटरिंग म्हणजे फडफडणे. ऑट टू म्हणजे हेल्पिंग वर्ब, ज्याचा अर्थ आहे पाहिजे. कूड म्हणजे कूजन करणे, कबुतरांचं गुटरगू करणे. मोशनलेस म्हणजे निशब्द, हालचाल न करता शांतपणे. वॉर्न म्हणजे जुनी झालेली. वॉलनट ट्रीज म्हणजे अक्रोडाची झाडे. ट्रंक्स म्हणजे पेट्या, सामान. मोमेंट म्हणजे क्षण. ट्रम्पेट्स म्हणजे तुतारी. चोकिंग म्हणजे गुदमरणे. बिअरिंग म्हणजे जेवढे शक्ती वापरून पूर्ण शक्तीनिशी. गेस्चर म्हणजे अर्थपूर्ण हावभाव. अँड डिसमिस्ड म्हणजे बंद झालेली आहे, संपलेली आहे. अशा पद्धतीने हा लेसन इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.